श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. सध्या मान्सूनला सुरुवात झालेली आहे आणि खूप जोरात मान्सून राजा आपल्यावरती बरसत आहे. खूप छान थंडगार पावसाचं वातावरण आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात. रेसिपी आहे पौष्टिक अशी डिंकाच्या लाडूची. त्यासाठी घेतलेला आहे खोबऱ्याचा कीस, खजूर, तीळ, खसखस, ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, डिंक, तूप, थोडासा गूळ लागणार आहे, त्यामुळे गूळही घेतलेला आहे. सगळं साहित्य एकदा बघून घ्या. खूप काही नाही. याच्यामध्ये तुम्ही मेथी दाणे, पंकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, अक्रोड, पिस्ता, सुके अंजीर हेही याच्यात घालू शकता. पण जेवढं साहित्य अवेलेबल आहे त्यातूनच पौष्टिक लाडू बनवायचं ठरवलं. थंडीमध्ये पावसाळ्यात शरीराला उष्णता देतं. सोशल मीडियावरती सध्या ड्रायफ्रूटच्या लाडूंची खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत, पण मी इकडं माझी पद्धत वापरून तुम्हाला दाखवते. तूप घेतलेलं आहे कढई गरम करून आणि सगळे सुके मेवे अगोदर ते ह्याच्यात तुपामध्ये चांगले खरपूस भाजायचे आहेत, कारण की त्याचा ओलापणा निघून गेला की लाडूही जास्त दिवस टिकतात. काजू छान असं लाल होईपर्यंत भाजून घेतले. अशाच पद्धतीने आपल्याला बदाम, डिंक सगळं असं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. आयुषला शिक्षणासाठी घराबाहेर ठेवण्यात आले, त्याच्यासाठी ही तयारी आहे. 2 दिवसाच्या सुट्टीसाठी घरी आला होता. मग जाताना त्याच्यासाठी खाऊ बनवायचा होता. अजून तो लहान आहे, याचं त्याचं पाहून मागत असतो गोष्टी. तसा तो खूप लांब नाही आहे, हाकेच्या अंतरावरच आहे. जाऊ शकतो आम्ही कधी पण. 1.5 महिन्यात 2-3 वेळा तर जाऊन आलो, पण वेळेच्या अभावामुळे मला काही जास्त बनवणं होत नव्हतं. पण आता घरी सुट्टीला आलाय म्हटल्यावरती मी त्याच्यासाठी खास वेळही काढला आणि त्याच्यासाठी नवीन नवीन पदार्थही बनवले. आयुष माझं सपोर्ट सिस्टम आहे. प्रत्येक कामात तर मदत करतोच, पण यूट्यूबची पण आयडिया त्याचीच होती. त्याच्याच हट्टाखातर यूट्यूब काढलं होतं. आजही त्याचाच हट्ट होता ह्या रेसिपीचं शूट करण्याचा. मग काय केलं शूट. माझा मुलगा आहे म्हणून त्याचं कौतुक करत नाही, पण खरोखरच देवाने दिलेलं गिफ्ट आहे. खूप समंजस आहे. आत्ता 8वीत आहे, पण खूप समजदारीची गोष्टी करत असतो. मम्मी पप्पांनी आपल्याला लांब ठेवलेलं आहे याचीही त्याला जाणीव आहे. लास्ट वीकमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून रडत होता फोनवरती, पण त्याच्यासाठी पण हे सगळं अवघड आहे ना. कधीच मार्क्सचं मी टेन्शन घेतलेलं नाही आहे. जेवढं पडते तेवढे पडते. तू काही जास्त लोड घेत जाऊ नको, एवढंच आमचं सांगणं असतं दोघांचंही. पण त्याचंच त्याला काही वाटलं असेल, त्याच्यामुळं खूप जास्त रडत होता. पहिल्या 2 टेस्टमध्ये चांगले मार्क पडले होते, पण तिसऱ्या टेस्टमध्ये थोडेसे कमी मार्क पडले. उतार चढाव तर होत राहणार, हेच आम्ही त्याला नेहमी शिकवत असतो. दरवेळी सुके मेवे असेच देत असते टिफिनमध्ये, पण यावेळेस म्हटलं लाडू बनवून देऊयात. त्याने कोणाच्या मित्राचा तर खाल्ला होता, त्याला आवडला होता. मग म्हटलं आपल्याकडे तर सगळं साहित्य आहे, मग घरीच बनवूयात. इकडे गप्पा गोष्टीच्या नादात कढई चांगली गरम झाली होती आणि मग टाकले किसमिस. जास्त करपायला लागले की लगेच काढून घेतले. तूप आणि कढई चांगलीच गरम झाली होती, त्याच्यामुळे टाकताच ते थोडेसे करपले गेले. मग चांगले होते ते ठेवले, बाकीचे काढून टाकले, कारण कडवट वास यायला नको. तो हॉस्टेलला गेल्यापासून नवीन काय बनवलंच नव्हतं. वटपौर्णिमेलाही पुरणपोळी केली नव्हती. तो आलाय म्हटल्यावरती त्याला आवडतं म्हणून पुरणपोळी, पावभाजी, बिर्याणी असे बेत केले होते. त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले. घरात सगळे असले की खायला पण मजा येते. थंडीच्या पावसाच्या दिवसामध्ये ना तीळ आणि खसखस खूप इम्पॉर्टंट आहे. एकदम उष्णता तयार होते शरीरामध्ये, त्याच्यामुळं मस्त तीळ वगैरे घालून मस्त असे लाडू केले आणि मुलांनी जरी केक खाल्ले नाश्त्यामध्ये तर दिवसभर भूक लवकर लागण्याची शक्यता कमी राहते. त्याचसोबत खोबऱ्याचा किसही घातला. हा विकतचा किस आहे, आयुषला खूप आवडतो म्हणून हाच वापरला आहे. किस एकदम बारीक असल्यामुळे लवकर करपण्याची भीती असते, त्याच्यामुळं पटपट असं हलवून घेतला आणि लगेचच काढून घेतला, कारण की म्हटलं करपायला नको. आता हे सगळं भाजत होतं तोपर्यंत बदाम, काजू सगळे गार झाले होते. त्यानंतर घेतलं मिक्सरमध्ये बारीक करायला
ह्याचे काप करून का घेतलं नाही असं तुमचा विचार असेल, पण हे आयुष्याला इतके जाडे जाडे काप केलेले नाही आवडत. दाताखाली आले की त्याला आवडत नाही. मग त्यांनी मला अशी पावडर बनवायला सांगितली होती. या पद्धतीने केलेले ड्रायफ्रूटचे लाडू पण खूप छान लागतात. जसं आपण सुंटोडा करतो त्याच पद्धतीनं, फक्त याच्यामध्ये ना खारीकऐवजी खजूर वापरलेले आहेत आपण. थोडं थोडं आबडधोबडच वाटून घेतलं, थोडंसं असं क्रंची पण लागलं पाहिजे म्हणून. मुलांच्या आवडीने केलं ना मग मुलं खातात पण आवडीने आणि राहतही नाही शिल्लक. त्याच्यामुळं मग त्याच्याच पद्धतीने करायचं ठरवलं. इकडं डिंकही घेतला बारीक करून, एकदम बारीक केला आहे. त्याचे जर कण दाताखाली आले ना ते चिटकतात, त्याच्यामुळं एकदम चांगला भाजून तळूनही घेतला होता आणि मग मिक्सरमध्ये ग्राइंडही केला बारीक. चांगला तळला गेला होता त्याच्यामुळं बारीकही पटकन झाला तो. डिंक वाटताना त्यात मनुकेही होते, त्याच्यामुळे याचा कलर थोडासा डिफरंट दिसतो. त्याच्यानंतर खोबरं, ती खसखस होती ती बारीक करून घेतली आणि त्याच कढईमध्ये खजूर होते ना ते थोडेसे गरम करून घेतले चिकटपणा येण्यासाठी. खजूर घरामध्ये जेवढे अवेलेबल होते तेवढेच घेतले आणि ते कमी पडले, त्याच्यामुळंच आम्हाला इकडं गूळ वापरावा लागला, नाही तर गुळाची काहीही आवश्यकता नव्हती. इथे खजूर जर जास्त असते ना थोडंसं प्रमाणात कमी जास्तपणा येतोच, त्यामुळे मग इकडं गुळाचा असं छान पाक करून घेतला आणि जे आपण मिश्रण वाटलं होतं ना ते गुळाच्या पाकामध्ये घालून घेतला. खूप गोड व्हायला नको म्हणून खूप कमी प्रमाणात गूळ आणि थोडंसं पाणी यूज केलेलं आहे आणि ते छान वितळल्याच्या नंतरच मग आपण ह्याच्यामध्ये जे आपण मिश्रण वाटलं होतं ते याच्यात घालून घेतलेलं आहे. आता लाडू बांधून घेते. आता लाडू बांधताना पण साहेबांची फरमाईश, एकाच टायमिंगमध्ये एक लाडू खाता येईन तोंडामध्ये, जाईल इतकासच बांध म्हणून त्याची फरमाईश झाली. काय छोटे छोटे बांधले. दुकानात जायला उशीर होत होता तरी पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे छोटे छोटे बांधून घेतले. सगळे ड्रायफ्रूट्स चांगले असे तुपामध्ये भाजून घेतले. त्याचा ओलापणा सगळा निघून गेला तर मग ते लवकर खराब होत नाहीत, त्याच्यामुळं भाजताना तळताना व्यवस्थितच भाजले आणि तळले पाहिजेत. अशा पद्धतीने हेल्दी पौष्टिक असे ड्रायफ्रूट्स आपले तयार झालेले आहेत. कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.